सिक्कीम राज्याचा 50वा राज्य स्थापना वर्धापन दिन नुकताच मुंबईतील राजभवन इथे म्हणजेच 16 मे रोजी महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत राजभवन मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील सादरीकरण करण्यात आलं। चला तर या रंजक सोहळ्याची एक झलक पाहूया। महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्थापना दिन सोहळ्याची सुरुवात झाली। सिक्कीम आणि इतर उत्तर पूर्व राज्यांचे सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा तसूभर देखील कमी नाही। लोकांनी सिक्कीमसह उत्तर पूर्व राज्य तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी आपल्या भाषणात केले। विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या सिक्कीम राज्यावरील माहितीपटाचं म्हणजेच सिक्कीम पॅराडाइज ऑफ इंडिया यावेळी प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोकनृत्य घोंटू आणि लोकगीत लेप्चा तसेच सिक्कीमचे राज्यगीत अगदी उत्कृष्टरित्या सादर केले। महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची ही सफर अशीच चालू राहील। पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र। चला पुन्हा सुरू करूया महाराष्ट्राची रंजक सफर, अर्थातच आपला महाराष्ट्र। सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा 83वा जन्मदिवस आणि सनातन संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष याचं औचित्य साधत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव याचं आयोजन करण्यात आलं होतं गोव्यामध्ये। या कार्यक्रमाची भव्य दिव्य झलक पाहूया। चला। या महोत्सवाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले आणि श्रीमती कुंदा जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती होती। 23 देशांमधून 19,000हून अधिक भाविक उपस्थित होते। गोवा सरकारच्या वतीने
गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवलेजींना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केलं. सनातन संस्थेचं कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखं आहे असे अभिमानास्पद विचार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. मैं सबसे पहले मुझे भाग्यवान समझता हूँ कि सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आज इस पुण्य गोवा भूमि में और इस सनातन भूमि पे इसका शंखनाद हो रहा है. इससे पहले मैं इसलिए परम पूज्य डॉक्टर आठवले जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. हम गोवा वासी परम भाग्य है हमारा. इस सनातन संस्था का बड़ा आश्रम हमारे गोवा के इस पुण्य भूमि में है. 25 साल से सनातन का कार्य गोवा से पूरे सभी भारत देश और पूरे भारतवर्ष और पूरे सभी यानी जग भर में ग्लोबली जाने का काम डॉक्टर आठवले जी और उनके पूरे सभी स्थायी लोग कर रहे हैं. इसलिए इनका बहुत बहुत अभिनंदन. इस समाज में आध्यात्मिक उच्चाटन करने के लिए इनका योगदान बहुत बड़ा योगदान है. सांस्कृतिक धर्म पालन करने के लिए हम कहते हैं कि धर्माचरण और राष्ट्र रक्षण इतिहास निर्मिति से सनातन संस्था कार्य कर रही है. हम जानते हैं कि सनातन का कार्य एक दीप स्तंभ की तरह है. सबको यानी इस दीप स्तंभ से प्रज्वलित करना, सबको इस कार्य के बारे में यानी हिंदू धर्म का कार्य सबको समझाने का काम आप लोग कर रहे हैं. सनातन धर्म और सनातन ने जो साहित्य निर्मित की है वो अगले आने वाले 100 साल तक हमेशा के लिए प्रेरणा कार्य रहेगा. क्योंकि आपके यहाँ से जो ग्रंथ निर्मित हो गई है वो ग्रंथ निर्मित हमेशा के लिए आज के युवाओं को प्रेरणा देते हुए रहेगा. हमारे पास तन मन धन उसके विचार अपने मन में है तब तक ईश्वर अपनी ओर ध्यान नहीं देता. हमारे सनातन संस्था के सैकड़ों ने हजारों साधक है जिन्होंने सब अर्पण किया है, साधना करते हैं. इसके लिए वो उनमें से 131 साधक संत बन गए और 1000 साधक अगले 10 साल में संत बनने वाले हैं. कोई संप्रदाय में हम सुनते हैं क्या कि वहाँ इतने संत है, इतने संत होने जा रहे हैं? तो ये सनातन संस्था की विशेषता है और इसके लिए बहुत सारे संत सनातन को आशीर्वाद देते हैं. हमारे शरीर की मन की तैयारी करना है, अभी से चालू करना है. यानी यहाँ वहाँ बॉम्ब आ गए, दंगल हो गई, इसको फ्रैक्चर हो गया, तो ऐसे लोगों को कैसे मदद करना ये भी हमें आना चाहिए. यानी शरीर प्रकृति के बारे में भी आना चाहिए. मन के लिए तो सर्वोदृष्ट नाम जब चालू करना ये तो है ही, लेकिन समष्टि के लिए ये भी मालूम होना चाहिए. या वैविध्यपूर्ण घडामोडी पाहता पाहता पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे अर्थातच आपला महाराष्ट्र. आपला भारत देश आज अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर ठरत आहे. विशेष करून मनोरंजन क्षेत्रामध्ये भारताने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. याच अनुषंगाने मनोरंजन क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी वेव्स 2025 या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. वेव्स अर्थातच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद 2025 या पहिल्या परिषदेचं यजमानपद भूषवलं होतं महाराष्ट्र शासनाने. चला या आगळ्या वेगळ्या परिषदेत नक्की काय काय घडलं त्याची एक मस्त झलक पाहूया.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं अर्थात वेव्हचं उद्घाटन पार पडलं. या परिषदेत जगभरातून जवळपास 90 पेक्षा जास्त देशांचे 10,000हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. वेव्ह समिटला उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णनजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, केंद्रीय राज्यमंत्री L मुरुगनजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे जमलेल्या, जगाच्या विविध भागातून येथे जमलेल्या सर्जनशील क्षेत्रातील सर्व दिग्गज, विविध देशातून आलेले माहिती, दूरसंचार, कला तसेच सांस्कृतिक विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, दुनिया के कोने कोने से जुड़े क्रिएटिव वर्ल्ड के चेहरे, अन्य महानुभाव आणि इतर मान्यवर बंधू भगिनींनो, सहकार्यांनो, आज इथे मुंबईत 100हून जास्त देशातील कलाकार, संशोधक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एक साथ एका छताखाली एकत्र आलेले आहेत. एका तऱ्हेने आज या ठिकाणी ग्लोबल टॅलेंट आणि ग्लोबल क्रिएटिव्हिटीच्या ग्लोबल इकोसिस्टीमची पायाभरणी केली जात आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्हज हा केवळ एक संक्षिप्त शब्द नाही, ही खऱ्या अर्थाने एक लाट आहे. ही लाट संस्कृतीची, सर्जनशीलतेची, युनिव्हर्सल कनेक्टची आणि या लाटेवर स्वार आहेत चित्रपट, संगीत, गेमिंग, ॲनिमेशन, कथाकथन आणि क्रिएटिव्हिटीचा अथांग संसार. वेव्हज हे असं एक जागतिक व्यासपीठ आहे जे आपल्यासारख्या प्रत्येक कलाकाराचं, प्रत्येक क्रिएटर, जिथे प्रत्येक कलाकार, प्रत्येक तरुण एका नव्या कल्पनेच्या माध्यमातून क्रिएटिव्ह वर्ल्ड सोबत जोडला जाईल. या ऐतिहासिक भव्य शुभारंभाच्या प्रसंगी देश विदेशातून इथे जमलेल्या सर्व मान्यवरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. आजपासून 112 वर्षांपूर्वी 21 एप्रिल 1913 रोजी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला होता. त्याचे निर्माता दादासाहेब फाळके होते आणि कालच त्यांची जयंती होती. गेल्या 1 शतकाच्या कालावधीमध्ये भारतीय चित्रपटाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात यश प्राप्त केलं आहे.
रशियामध्ये राज कपूर यांची लोकप्रियता, कान में कान्समध्ये सत्यजित रे यांची लोकप्रियता आणि ऑस्करमध्ये RRRच्या यशातून हेच स्पष्ट होत आहे. 6-7 वर्षांपूर्वी जब महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून 150 देशांच्या गायक गायिकांना गायक गायिकाओं को गांधीजींचं प्रिय भजन वैष्णव जन तो तेणे कहिये हे गाण्यासाठी मी प्रेरित केलं. नरसिंह मेहताजींनी रचलेलं हे गीत 500-600 वर्ष जुनं आहे. परंतु गांधी 150च्या वेळी दुनिया भर के आर्टिस्ट ने जगभरातील कलाकारांनी ते गायलं आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला की संपूर्ण जग एकत्र आलं. सहकार्यांनो, ज्याप्रमाणे नवा सूर्य उगवताच आकाशात रंगांची उधळण होते, त्याचप्रमाणे हे समिट आपल्या पहिल्या क्षणापासूनच चमकू लागलं आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांशी संवाद साधताना वेव्ज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे, तर ती संस्कृती, सर्जनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे असं प्रतिपादन केलं. 4 दिवस चाललेल्या या शिखर परिषदेत मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली. या शिखर परिषदेने मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील काही तेजस्वी विचारसरणी आणि प्रभावशाली व्यक्तींना यशस्वीरित्या एकत्र आणलं. या कार्यक्रमात मीडिया आणि मनोरंजनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, मीडियाचे जागतिकीकरण, कंटेंट निर्मितीचे भविष्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सखोल परिणाम यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून विस्तृत चर्चा करण्यात आल्या. वेव्ज परिषदेत देशभरातील निर्माते आणि चित्रपट निर्मात्यांसह 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यावसायिक करार झाले. शिखर परिषदेदरम्यान ग्लोबल मीडिया डायलॉगमध्ये 77 देशांच्या प्रतिनिधींनी वेव्ज घोषणापत्र स्वीकारलं. 4 दिवसांच्या शिखर परिषदेतील सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो. हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला अत्यंत आनंद मिळत असतो याबद्दल मला खात्री आहे. तुम्हाला हा आनंद पुन्हा अनुभवायला मिळणार आहे, पण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधू शकता. आता मात्र या भागाची इथे सांगता करण्याची मला अनुमती द्या. नमस्कार.